इथं मला आमच्या हातानंच पंपावर डिझेल टाकावं लागते. त्यांना फुकट पैसे दिलेले आहेत. तिला मी 12 वाजता फोन केलतो, 1:30 बजे आहे का, 1:30 बजे, अजून 1:30 वाजल्यात, मी अजून ठाण्यातच आहो. ये अभी का माल, ये पहले किसी पार्टी को डिलीवरी गया था, ये 2 बिल उसका है, उधर से ही डायरेक्ट पार्टी को गया था. ये विरचंद का आहे. आमचे रवी शेठ राहिला असते तर इथून 6:30-7 ला निघतात रोज. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तर भावानो, आज माझी ट्रिप चालली सर्व्हरला. रवी चाललाय गावाला. लई म्हणजे वर्षभर त्यानं काम करते, फक्त एकाच टायमाला सुट्टी मागते. उन्हाळ्यात पण ते गावाला जात नाही. त्यानं वेळ वशिलाच फक्त गावाला जाते म्हणून त्याला सुट्टी देता ह्या महिन्यात. तसं पण धंदा या टायमाला थोडा थंड राहते, एक गाडी उभीच राहते. तर मग त्याला म्हणलं जा बाबा. आता सकाळी आम्ही दोघं पण आलो, गाडी धुवलो जरा. त्याचा काल रिटर्नचा माल आलेला, मी माझीच गाडी घेऊन चाललो सर्व्हरला. तर ती गाडी घेऊन गेलं त्यांनी, फिट ओव्हरलोड भरतात माल. आपल्या गाडीत माल कमी बसतं, मग बराबर अंडरलोड मध्ये माल भरतात 5-5:30 पर्यंत. मग काय आता सकाळ काल त्यानं जरा येताना हे केलं, काय म्हणतात, माल रिटर्न घेऊन यायचा होता. सर्व्हरवाल्यांना फोन केला, भाई 4-5 बॉक्स जरा लेके आणा म्हणलं. मग आम्ही दोघं बी सकाळी लागलो कामाला. तेवढे 5 बॉक्स खाली करून घेतलं माझ्या गाडीमध्ये क्रॉसिंग. मग काय तिथून निघालो. रवी बी निघाला, त्याला आत्ता सोडलो गेटवर. आता आपल्याला डिझेल टाकून जायच्या गाडीमध्ये. डिझेल नाही, लास्ट टाइम आपण इगतपुरीची ट्रिप जे मारून आला यायच्या टायमाला मी लई पूर्ण फुल फास्टमध्ये आलतो. 70-80 दाबत येताना उतारच होता, जाताना चढायला लागतंय. तर चला आता पंपावर आलो, डिझेल वगैरे तर टाकतो. बघू आजचा दिवस कसा जाते. इथं मला आमच्या हातानंच पंपावर डिझेल टाकावं लागते. त्यांना फुकट पैसे दिलेले आहेत. 1500 कॅश आहे. क्या बोलता चंपक लाली नहीं, ऐसे ही निकाल रहा है मैं. तर भावांनो, गाडी वगैरे भरून तर निघालो बघा सर्व्हर मधून. आता ब्रिजच्या खालून, माझीवाड्याच्या ब्रिजच्या खालून जाताना पूर्ण जाम लागलेलं होतं, म्हणून आज ब्रिजच्या वरूनच गाडी घातलं. तर पण या ब्रिजच्या खालून जाण्याचा आणि वरून जाण्याचं एक कारण आहे, 1 किलोमीटरचा पक्का फरक पडत आहे. पण वरून जाम बी लागते ना. खारेगावला जाणाऱ्या गाड्या फुल जाम लागलेल्या राहतात, म्हणजे खाली उतरणारे आणि प्लस तिकडून युटर्न करणारे. ते कॉर्नर पासून तर ह्या कॉर्नर पासून तर त्या कॉर्नर पर्यंत पूर्ण जरा जामच राहते. आता चाललं वाटीस घुमून. पार्टीला मी 12 वाजता फोन केलतो, 1:30 बजे आहे का, 1:30 बजे, अजून 1:30 वाजल्यात, मी अजून ठाण्यातच आहो. तर काय बोलावं, जाऊ दे म्हणलं. आता आपण त्यांना अजून काय फोन बिन तर आणली. त्यांचं बी नमाज वगैरे करून मग जेवण वगैरे करून येतात मग. तर रवी आमचा रोज जाता, त्यांना सांगितले मला असं आहे तसं आहे. मी जेव्हा जायचो तेव्हा भाई असला लाड नव्हता. 2 वाजता नाही, जब जाएगा तब लगाएगा, खाली करेगा. आता काय करावं, एकेकाच्यामुळे एकेकानं सुस्ती धरले, ह्याला दाबात ठेवून ह्याला सगळे केले त्यांनी. जाऊ द्या म्हणलं. आता आपण निघालोय बघा. आता कसं जाम लागलेलं आहे अशा प्रकारे. ते एवढं घुमून परत तिकडे यायचं. मग काय भाऊ, चला आता जाऊ. तिथं गेल्यानंतर काय होतं काय नाही, गाडी लावायला जागा भेटेल न भेटेल ते बी माहित नाही अजून. जेव्हा बी आलं ना तर 7:30 या ब्रिजवर गाडी कुठली ना कुठली बंद पडते आपल्याशी. आता पुढे एखादी बस बंद पडले. एकदा लास्ट टाइम आलो तर तिकडे एक कार बंद पडेल. मुंबईला यायचं म्हणलं. आता ही पार ते कॅडबरीचा ब्रिज उतरल्यापासून जाम आहे, तीच नाक्याच्या ब्रिज पर्यंत. तिथं 7:30 बस बंद पडले. म्हणलं का तिकडून बी इकडे गाड्या घुसल्या, मधल्या लाईनीतल्या गाड्या दाबल्या, इकडून गाड्या दाबल्या अलग वेगळ्या साईडलाच मध्ये बघा. जेव्हा बी आलं तेव्हा कुठली ना कुठली गाडी बंद पडलेली राहते इथं. तर ब्रिज बारीक वरी येऊनच बंद पडायचं राहतं म्हणलं. तर भावांना आलो आता मुंबईला. पण आपल्या गाडीमध्ये 2 पार्ट्याचा माल भरलेला होता. एक विरचंदचा माल भरलेला होता आणि एक आपला सनवारीचा माल भरलेला होता. जे सनवारीचा माल आहे ना ते एकाच जागी खाली होते पूर्ण गाडी. आणि विरचंदचा माल भरला आणि डोक्याला ताप आहे भाऊ. त्याला तिकडून भायकाळ्याहून पहिला माल त्याचाच आहे. पण आता जर पहिलं मी त्याचा खाली करायचं म्हणलं तर आता त्याचे माणसं गेलेत 2 वाजता जेवायला. त्यांचा 1 घंट्याचा लंच टाईम आहे. आता वाजल्या तिथं 2:15 वाजलेत.
तर मग तेच मी इकडून जर गेला असतो ना आपलं भायकाळ्याहून राईट मारून, तर मला नागपाडा करून पुन्हा वापस या तिकडे जाणाऱ्या रोडला शो करून गाडी लावावं लागला असती. पण आता माझा विचार, मी हमाल लोकाला तेच म्हणलं कि भाई इसका माल देने से पहिले आपण अपना माल खाली करते ना, टाइम भी बचेगा, ये भी होएगा म्हणलं त्यांना. तर मला लय झमेला लागला असता भाऊ. मी तिथं पहिलं विरचनला जा, तिथून सरळ नागपाडा हे करून तिथं गाडी खाली करा, परत 2 टाकीला जाऊन युटर्न करून या, मग पुन्हा सनवारीला गाडी लावा. मग त्यापेक्षा आता आपला विचार हे चालू आहे की जावं डायरेक्ट पहिलं सनवारीला, सनवारी खाली करून मग विरचन. तिथून जास्त डिस्टन्स नाही, लई जवळजवळच आहे. मग कसं आहे गाडी लावायची तिथं लई वाट लागते भाऊ. लफडावालं काम आहे म्हणून जरा आता आपल्या हिशोबानं काम करा. आता ह्या जागी रवी राहिला असतं तर पहिलं भले विरचनमध्ये जागा पण नाही गाडी लावायला, घुमाफिरी होते, झकमारी होते, ते सगळं आपल्याला जमतच नाही भाऊ. आपण आपलं टायमिंगनुसार काम करतात. टाईम लागला तसं टायमाला गाडी लावावं लागतं. आता उगं टाइमपास करण्यात काय मतलब आहे. सनवारीचा तवर माल तर खाली होईल माझा अर्धा, तेवढं जास्त माल पण नाही आपल्या गाडीमध्ये. पण पटपट गाडी खाली होणार. अर्धा माल त्याचा, अर्धा माल हेचा आहे. एक साईडने याचा माल थोडा बाहेर काढता फाळक्यावर, मग सनवारीचा माल खाली करत राहतात ते माणसं. तर आला तर बाबा जे हॉस्पिटलच्या इथून राईट मारलोय मी, तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यावरती कसं काय सिस्टम आहे. आता जरा इथं शूट काढू शकत नाही, तिथं गाडी लावायला मला लय अडचण होते. मागं लगेच ट्रॅफिक लागते, सिंगल रोड आहे, बाईक वगैरे काढावं लागते. आता ते हमाल लोकांना पहिलंच फोन करून सांगावं लागेल गाड्या काढा म्हणून. मारलोय राईट. चला मग भावानं मी सनवारीला जाऊन तुम्हाला भेटतो. हे अशा प्रकारे इथं ट्रॅफिक लागते बघा. आता कसं करायचं, इथं दिसली का सनवारीला आपली समोरची टावर बनली ना मोठी लांब, दिसलंय का, दाखवतो नंतर. तेव्हा का इथं लेफ्ट साईडला गाड्या काढल्या आहेत का, इथं गाड्या यांनी अजून काढल्या नाही. त्यांना आता बघितलं का मी तिथंच सांगितलं तर यांनी अजून गाड्या काढाय नाही. कस करा यार, धंदेले अवघड आहेत माईला घेऊन. महाग लागलं माझ्या जाम. बसा बोंबलत. गाडी रोक मुल्ला, गाडी रोक. दादा जरा तिकडे घ्या गाडी तिकडे घ्या, तुम्ही आतमध्ये जाऊ द्या. जरा वो एक गाड़ी हटाओ ना बाहर जरा 2 मिनट के लिए. अरे थोड़ा आगे लेके फिर अंदर डालो. असे जमेले तिकडे एकदम. ये मुल्ला आहे बघा, ये मुल्ला, ये मुल्ला आहे. जाऊ द्या. जाम भरपूर झालं भाऊ. एका धक्क्यात गाडी लावा म्हणलं, पण नेहमी जागा लय कमी धरल्यात यार. ये मुल्ला 2 मिनट गाड़ी रोक, थोड़ा और आगे लेके दबा देता हूँ. 2 मिनट और टैक्सी वाले को रोक. ध्यान ले, पीछे वाला रुकेगा, पीछे वाले को. थोड़ा पीछे जान दो. एक बार में गाड़ी बजा के सुबह दे भी लेता और दे देते तुम्हारे.
पहिल्या जजमेंट मध्ये गाडी लागली असते माझी. लागली विरचन का बिल अपने पास ही रहेगा ना. ये वो तुम्हारा है ना, ये अभी का माल. ये पहले किसी पार्टी को डिलीवरी गया था, ये 2 बिल उसका है, उधर से ही डायरेक्ट पार्टी को गया था. ये विरचन का है. वहाँ का है यार, यहाँ से क्या अरे यार वो बधीर अभी खाना खाने बैठा है, कब उसका हुएगा क्या मालूम. तब तक अपनी आधी गाडी हो जाएगी यहाँ पे. हवलदार मामू लोक पण यायला चालू झाले. फोटो निकाल रे हवलदार मामू. आम्हाला काय पार्टी कोण फाईन देते. ए अरे कुठे गेले. तर पुढे एक झोला राहिलाय मला त्यांचा, झोला द्यायचा त्यांना आता. जाऊन माग देतो. बघितलंय एवढा त्रास राहते भाऊ मुंबईत गाडी लावायचं. पब्लिक अजिबात थांबत नाही, असं घुसवावं लागतंय मेन रोडवर. आता बघा रोड खाली झाला, आल्यावर जाम राहते, पण इथं पुन्हा नंतर गाडी लावल्यानंतर पूर्ण रोड खाली राहते. हे आमच्या मागची पण होती आहे हो. आमची जिंदगीच तशी पण होती, जगला लावा मी. काय अवघड आहे. ते विरचनचा माल तेव्हा तिथं द्यायचा. हे टावर दिसला तेव्हा तिथं त्या झाडापाशी माल द्यायचा आहे. आता त्यानं जेवण बिवण करत बसले, कवा त्याचं जेवण हो कवा त्यानं हे करावं. त्याचं जेवण झाल्यानंतर बी आणि पुन्हा आपल्याला तिथं गाडी लावायला जागा नाही. मेन लफडा ती आहे. तर इथं माल खाली हली करायचं, घेतलं नाही घेतलं माल परत घेऊन जायचं, टेन्शन नाही. चला मग हा नाही यांना खोलून देतो गाडी मागं. मग आपण आता दुसऱ्या डिलिव्हरीच्या बारेमध्ये आपण नंतर बोलू. आता आमच्या सर्वरच्या डिलिव्हरी देऊन इथं विरचनचं आहे बघा. इथं माल आहे या टावरच्या खालीच आहे. या टावरमध्ये आमच्या शेटचे बी 2-3 गाड्या आहेत. तिथं गाडी खाली करून इथं आलो आम्ही. एवढा माल राहिला आता. तिथं पहिल्या माळ्यावर माल जाणार आहे. तर चला आता एवढा माल खाली करून देतो तुम्हाला. झाली बाई एकदाची गाडी खाली. आता निघालो बघा. 5:15 वाजल्यात. आमचे रवी शेठ राहिला असते तर इथून 6:30-7ला निघतात रोज. काय धंदे करतात काय निकस्त राव सांगावं. तर एखादी माझ्यासारखा असला असतं, एखादी येऊन भरायची ऑर्डर येते, पटपट मागं लागून खाली करून निघायचा विचार करायचा. बसतं त्यांनी मागं पुढं वाट बघत, भरल तवा भरल, खाली होईल तवा होईल. जाऊ द्या आता काय बोलावं. तर निघालो का आता आपली निवाण खाली करून ना, उद्या परत येऊन मला त्याच पार्टीकडे गाडी भरायचं आहे. त्या आता सर्वरच्या समोरची पार्टी आहे ना, तिथं सनवारीमध्ये खाली केले. त्यांच्या समोरच विरचन करून आहे. विरचनवाल्याचे पण जास्त आहेत, ते धंदे आहेत. त्यांच्या इथं गाडी भरून ठेवल्यात पप्पानं. आता उद्या सकाळी आपल्याला घेऊन यायच्या. त्यांनी म्हणतात 12 वाजेपर्यंत या. मग आपण 10ला निघायचं घरापासून. घरातून 10 वाजता निघावं. त्या हिशोबानं पोचता 12 वाजेपर्यंत आपण इथं. त्याला आता हे काय गचकरण जाम लागलंय मरणाचं, तुम्हाला दाखवलं असतो. 2 मिनटं मी जर गाडी थांबवलं समोरली लाईन पॅक होते बघाय. पूर्ण लाईनच पॅक झाली. कारण बाईकवाल्याला दम पडत नाही ना. आम्ही तर कसं निघावं म्हणता, बाईकवाले थांबल्या नुसतं थांबत राहतात, आडवं तिडवं घुसत्यात. मग मी थांबलो. मी थांबल्या लाईन लागली. एक जण म्हणते घे पुढं. मला काय शॉक आहे. आता बघा सिग्नल बी चालू आहे. पटपट जर आपली गाडी पोचली तर ठीक आहे. अरे 13 सेकंदाचं सिग्नल आहे. यायला काय गाडी पास होते वाजेपर्यंत. 5, 4, 3, 2, 1 साहेबानं सोडला मी तिकडली लागली. काय तंबुरा करावं तर लागलं रेड सिग्नल. ही 7:30 आहे बघा. ही आमच्या मागची मगजमारी. आता काय इथून आपल्याला राईट मारायचा. राईट मारून पहिलं सरळ रस्ता होता तर बाहेकाळ्याला निघतो तो, पण ते बंद केलंय. ब्रिजचं काय तर काम चालू आहे. तर आपल्याला इथून राईट मारायचा. राईट मारून मग लेफ्ट न सन घरला. काय आता ट्रॅफिक बी जाम होत्या. कालेरून बी जावा तरी जाम, खारेगावहून जावा तरी जाम. खारेगावचा तर जाम पूर्ण माझीवाड्यापर्यंत येत आहे. ते कालेर एक टायमाला परवडतंय. आपल्या भिवंडीतलं जरा रनिंग तर पडते. खारेगावचं जोपर्यंत ब्रिज बनणार नाही भाऊ तोपर्यंत जाम तर राहणारच आहे. साहेब लय बघलाय. साहेब काय आईला कसं करावं.
कसल्या जाम मध्ये हो साहेब. तर चला भावानो, भेटू आता आपण नंतर पुढं आणि काय भेटलं तर चला भावानो. आता अंधार लागतंय. माझा कॅमेरा का तेवढा अंधारामध्ये क्लिअर दिसणार नाही. त्याला टॉर्च असला असतं तर क्लिअर दिसला असतं, पण टॉर्च नाही. तेवढंच एक फॉल्ट आहे. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भावानो. आपल्याला आता उद्या परत ह्याच रोडला यायच्या 7:30 जाममध्ये. पण त्या टायमाला आपण सरळ येणार आहोत भायकाळ्याच्या ब्रिजवरून. सरळ सरळ इकडं घुसतो. राईट मारलं की सरळ घालावं लागेल. इकडं तोंड करून गाडी लावावं लागेल. आज आपली इकडं तोंड करून होती ना. तर चला भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये.